चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषर परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण देह समर्पिजे देवा देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण विठ्ठला वासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण योऽन्तः प्रविश्यवाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो दोसरे चरणा संताजिया चिकलिया स्मरणं होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंद श्री चरण श्री गुरूंची नमस्काराता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतान या वारकरी संताचा या वारकरी संताचा या वारकरी संताचा या वारकरी Yeah.
काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्ताहार विहार नेमेंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजेच निरूपणाकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि 1 चरण 4 कडव्यांचा असलेला चौचरणी अभंग आहे. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय साधकीय अवस्थेतील आणि सर्वसामान्य जीवांना एक उपदेश करतात. तुम्हाला जीवनामध्ये आनंद प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला साधना करावी लागेल आणि साधना करीत असताना ती विधिवत असली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला आनंदाची प्राप्ती करता आहे. विठ्ठल आपल्या या धाराशिव जिल्ह्यामध्ये वाशी तालुक्यामध्ये गोलेगाव गोले गाव, आमच्या गावाच्या जवळ गोडे गाव आहे. दत्त महाराज तिथं आलेले आहेत. तिथं गोडे गाव आहेत. 3 आहेत, 1 नाही. एका बाजूला 3 गोडे गाव आहेत. फक्त ळच्या जागी ल झाला. गोलेगाव, ज्या गावाला सुंदर अशा प्रकारची मोठ्या महात्म्यांची परंपरा लाभलेली आहे. आपल्या जवळच वास्तव्याला असलेले चाकरवाडीकर माऊली यांचा शुभ आशीर्वाद. तशाच प्रकारचं मात्र महाराज वास्करम फड यांची सुद्धा परंपरा, सुंदर अशा प्रकारची मोठी परंपरा आपल्या गावाला लाभलेली आहे. आणि सर्व मराठवाड्यामध्ये कलेने युक्त आणि संप्रदायाने नटलेला असा हा मराठवाड्यामध्ये पुऱ्या महाराष्ट्राला कलेचं दान देणारा मराठवाडा खूप सुंदर अशा प्रकारचा आहे. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कलेची देणगी असेल महाराज तर खरंच ते शिकाव कोणाकडनं तर मराठवाड्याकडनं. सुंदर अशा प्रकारचं परंपरा आणि आपल्या गावाची ही परंपरा जोपासत असताना गेले 9 वर्ष आणि यावर्षी 10वं वर्ष. यावर्षी सुंदर चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील आजचा दुसराच दिवस नामपर किंवा स्वरूपपर अशा स्वरूपाचे अभंग असायला, त्यापैकी चिंतनाचा अभंग असला म्हणजे चिंतन नामाचं रूपाचं गुणाचं हे असतंच म्हणून तेवढ्याकरता अभंग म्हणून दाखवला. त्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय चिंतनच सांगतात पण मात्र त्यामध्ये उपदेश पण करतायत. विठ्ठल उपदेश करीत असताना उपदेशकाची भूमिका आहे. उपदेशक आणि उपदेश वेगळा. उपदेशक कोण? जो 2 हिताच्या गोष्टी दुसऱ्याला सांगतो त्याला उपदेशक म्हणतात. आणि उपदेश तो का 2 हिताच्या गोष्टी ज्याला सांगितल्या जातात तो उपदेश आहे. इथं उपदेश जीव आहे आणि उपदेशक संत आहेत. आणि जीवाच्या आनंदाकरता कुठंतरी यांनी साधनारत व्हावं एवढ्या करता आपल्याला उपदेश करतायत. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला आनंद प्राप्त करण्याकरता. आता सर्वसामान्य लोकांचा एक स्वभाव असतो, सर्वात जास्त मला फक्त एकच वाक्य वापरायचं आहे, आपल्याला सुख पाहिजे का आपल्याला आनंद पाहिजे? जीवाला अपेक्षा कशाची आहे? सुखाची. जीवाला अपेक्षा सर्वसामान्य जीव मोठा विचार करणारच नाही. का करणार नाही? सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे. पण बाबा हो, सुखाला कुठंतरी विरुद्धार्थी शब्द आहे, त्याच्या पाठीमागे कुठंतरी दुःख लपलेलं आहे. सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. पहा तुम्ही. पण जीवनामध्ये जर आनंद प्राप्त होत असेल तर आनंद या शब्दाला कधी विरुद्धार्थी शब्द बनलेलाच नाही. पहा तुम्ही शब्दकोशामध्ये. आनंद एकदा का जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर दुःखाचा लवलेशच राहणार नाही. सकारात्मक बोलतोय. दुःखाचा लवलेश नाही. पहा तुम्ही, सांगा ना मला, चांगलं वाईट, सुख दुःख, पाप पुण्य,
मग ह्या जर गोष्टीच्या विरुद्धार्थी शब्द आहेत तर आनंद या शब्दाचा शब्दकोशामध्ये पहा बरं शब्द आहे का विरुद्धार्थी? शब्दच नाही. एकाने लावला होतात निरानंद. निरा जरी बाजूला केलात, कारण विग्रह केल्यानंतर मात्र महाराज निरा जरी बाजूला केला तरी आनंद जसाच्या तसाच आहे. म्हणून आनंद शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनलेला नाही. मग तो परमानंद आमच्या जीवनात प्राप्त करण्याकरता म्हणून साधारणत व्हावं लागतं. एवढ्याकरता जगद्गुरु तुकोबारा उपदेश करतात. विठ्ठल पण उपदेश करीत असताना उपदेशकाची भूमिका तशी असली पाहिजेत. कारण उपदेश जो ज्या संबंधाने करतो त्या संबंधाने तो स्वतः करणारा असला पाहिजे. ज्या संबंधाने तो उपदेश करतो त्या संबंधाने तो स्वार्थरहित असला पाहिजे. ज्या संबंधाने तो उपदेश करतो त्या संबंधाने तो दंभाचरणी नसावा. ज्या संबंधाने उपदेश करतो त्या संबंधाने तो पारदर्शीही असला पाहिजे. आणि ज्या संबंधाने उपदेश करतो बाबा त्या संबंधाने उपदेश करत असताना त्याचा परिणामही चांगला असला पाहिजे. परिणामही चांगला असला पाहिजे. ज्या संबंधाने उपदेश केला जातो त्या संबंधानं आपण सांगितलं तो स्वतः करणारा पाहिजे. पहा नाथ महाराज काय म्हणतायत, चला आळंदीला जाऊ. चला म्हटलं, जा नाही म्हटलं. जा म्हटलं असतं म्हणजे मी घरी थांबतो आणि तुम्ही नाही, असं नाही. चला या शब्दाचा अर्थ काय? चला म्हणजे मी पण स्वतः करणार आहे. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती. ते तसं करतात अगोदर, नंतर सांगतात, म्हणून त्यांचा परिणाम समाजावरती होतो. अगोदर करतात नंतर सांगतात. हा एका ठिकाणी एक प्रमाण आलेलं आहे, सहज बोलणे हितोपदेश. महाराज सहज बोलण्यात उपदेश होतो, पण केव्हा? आम्ही तर पोटाला आड देऊ देऊ लोकांना सांगतो तरी लोकांवरती परिणाम होत नसेल, त्याला कारण आहे. काय कारण आहे? संत महात्मे सांगतात सहज बोलण्यात उपदेश होतो. सहज. मग आम्ही तर आड देऊ देऊ सांगतो, सहज नाही सांगत. अरे अट्टहासाने सांगतो तरी सुद्धा परिणाम का होत नाही, त्याचं कारण आहे आम्ही सायास केलेले नाहीत. आणि संत महात्मे सहज बोलणे हितोपदेश करोनी, हे महत्वाचं आहे. अगोदर सायास करतात, नंतर मात्र महाराज त्यांच्या सहज बोलण्यात काय होतं? उपदेश करतो. आमचं हित व्हावं हा उपदेश त्यांच्या सहज बोलण्यात होतो. नाथ महाराजांचं उदाहरण घ्या. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये मी पूर्णतः दृष्टांत सांगत नाही, सगळ्यांना तो कल्पना आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. नाथ महाराजांच्या जवळ कोणीतरी एक स्त्री गेली होती आणि त्यांनी सांगितलं माझा मुलगा गुळ खातो, याला काहीतरी सांगा. नाथ महाराजांनी सांगितलं 8 दिवसाने या. 8 दिवसाने आला. 8 दिवसांना आल्यानंतर सांगितलं बाळा गुळ खाणं चांगलं नाही, गुळ खाऊ नये. त्या स्त्रीने प्रतिप्रश्न केला, महाराज हे एवढं वाक्य सांगण्याकरता तुम्ही 8 दिवस घेतलेत, हेच वाक्य त्या दिवशी तुम्ही सांगू शकला असतात. मग एका वाक्याकरता तुम्ही 8 दिवस का घेतलेत? त्यावेळेस नाथ महाराज बोललेत का मी गुळ खात होतो, पहिल्यांदा मी माझ्या जीवनातील गुळ बंद केला, नंतर त्या मुलाला मी सांगितलं सहज. सहज एक वाक्य. आता हेच वाक्य किती लोकांनी त्याला सांगितलं होतं पण त्याने ऐकलं नाही. पण नाथ महाराजांनी सहज बोललेत, झालं. पण काय? 8 दिवसाची करुणी असं असतं. मग ज्या संबंधानं उपदेश घडवत असतो त्या संबंधानं स्वतः करणारा असला पाहिजे. ज्या संबंधानं ते उपदेश करतात त्या संबंधानं ते स्वार्थरहित असले पाहिजे, स्वार्थ नसला पाहिजे. महाराज श्री संत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान श्री क्षेत्र मेहोण या संस्थानला राहत असताना आईसाहेबांचं थोडंफार जीवनचरित्र सांगतो तुम्हाला. थोडंफार आईसाहेबांच्या जवळचे सर्वात मोठे शिष्य कोण? पॉवरफुल चांगदेव महाराज, श्री संत योगीराज चांगदेव महाराज. बरोबर आहे. किती शक्ती होती हो त्यांच्याकडे. मेलेले माणसं जिवंत करायचे. खरंच सांगा, मुक्ताबाईची जर असे मोठे मोठे शिष्य होते तर मुक्ताबाईने असं म्हटलं असतं चांगदेव महाराज जरा राहण्याकरता झोपडी आहे हो, एखादा बंगला करू शकले नसतेत का? करू शकले असते. ज्यांचा शिष्य एवढा मोठा आहे ते काय करू शकले नसतेत महाराज. आज चमत्कार गारुडी जर एखादा खेळ दाखवतात तर तुमच्याकडनं पैशांची अपेक्षा ठेवतात. ज्ञानोबारांनी रेडा बोलवला, हा चमत्कार जर घडला असेल तर ज्ञानोबारांनी दररोज पोते भरले असते महाराज. पण काही स्वार्थ आहे आपल्याकडून त्यांचा? काही स्वार्थ दडलाय? अजिबात नाही. स्वार्थ रहित असतात.
बरं, ज्या संबंधानं उपदेश करतात त्या संबंधांमार्फत दंभाचरणी नसतात बरं का. मी अमुक ऐसे असं अजिबात नाही, मी केलंय हा अजिबातच सांगितलेलं नाही. पहा तुम्ही ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही कितीतरी ओळ्या वाचत असाल, पण नमन केलंय ते श्री गुरूंना. जे सांगितलं असेल ते माझं कोणाचं आहे? श्री गुरूंचं आहे. माझं काही नाही. हा का मी सांगितलं तुम्हाला माझं? मी म्हणणं, अहो मी म्हणणं म्हणजे जो आपला स्वतःची आपण स्तुती करतो, हे स्वतःची स्तुती करणं हे एक दंभाचरण्याचं लक्षण आहे. दंभाचरण्याचं लक्षण स्वतःची स्तुती करणं हे सुद्धा एक लक्षण आहे. म्हणून त्या दंभाचरण्या लक्षणात हे बसत नाहीत. आणि आपण बसतो म्हणून आपल्याला उपदेश करण्याचा अधिकार संतांना नाही. ज्या संबंधानं उपदेश करतात त्या संबंधानं दंभाचरणी नाही. बरं, ज्या संबंधानं उपदेश करतात त्या संबंधानं ते पारदर्शी असतात. ज्या संबंधानं उपदेश करतात त्या संबंधानं मात्र नंतर त्यांचा परिणाम सुद्धा चांगला होतो. खरंच सांगा, चांगदेव महाराजांचा तोप त्यांनी हठयोग काढून त्यांना राजयोगी बनवलं. चांगलं झालं का वाईट? चांगलं झालं का वाईट? चांगलं झालं. छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात, दिवट्या छत्री घोडे हे आम्हाला नकोय, तुम्हाला जर पाहिजेत तर तुम्ही एकच करा, काय करा? चिंतन करा. बरं, हा उपदेश केल्यानंतर ज्या राजाने एवढा नजराणा आणला तो जर घेतला नाही तर राग यायला पाहिजे होता. छत्रपती शिवाजी महाराजांना राग आला का? नाही. परिणाम चांगलाच झाला. म्हणजे संत उपदेश करतात त्यातून परिणाम चांगला होतो म्हणून त्यांना उपदेश, या 5 गोष्टी आहेत महाराज उपदेशकाच्या ठिकाणी असल्याच पाहिजे तर त्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. आणि इथं उपदेश करते जगद्गुरु तुकोबाराय आहेत आणि तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात. बरोबर, उपदेश करत असताना त्यांची भाषा खूप मवाड आहे, खूप सुंदर अशा प्रकारची भाषा आहे संतांची. संतांची भाषा पहा. उपदेश करत असताना आपण ज्या अधिष्ठानाला आहे त्या अधिष्ठानाला येऊन उपदेश करतात. कारण प्रत्येक माणसाची विचारसरणी सारखी नाही, प्रत्येकाचे विचार सारखे नाहीत. आता खरं सांगा, आपल्या गोलेगावामध्ये एवढेच माणसं आहेत का? मला बोलायचं दुसरं होतं पण जाऊ दे, आता ते तुमच्या लक्षात आलं असेल. पण खरं सांगा, विचारसरणी सगळी सारख्यांची असते का? सारखी असते का? नाही. मग नसतेच ना. मग कुठंतरी मात्र महाराज त्या विचारात भेद असतात. मग कुठंतरी यांच्या सगळ्यांना इथं यायचं असेल तर कुठंतरी त्यांना तशा प्रकारचा उपदेश केला पाहिजे. मग तुम्ही कोणत्या वर्गात आहात त्या वर्गात जाऊन त्यांनी काय करायचं? त्यांना उपदेश करायचा आणि तिथून त्यांना बाहेर आणायचं. आपल्याच परिसरात गुरुनाम गुरु वैकुंठवासी बंकटस्वामी महाराज निनगुर, बरोबर? नेकनूर निनगुर, ते दोन्ही शब्द एकच. या मोठ्या महात्म्यांच्या बाबतीत मी ऐकलेलं आहे मोठ्या विद्वानांच्या मुखातून का हे कीर्तनाला जात असताना अगदी वेळेवरती जात नव्हते. अगदी वेळेवरती जात, अहो त्यांना तिथी दिल्या जात होती, तारीख नाही. पूर्वी काय होते? तिथी, तारीख नव्हती. बरं, तिथी दिल्यानंतर ते कधी असं अगदी 9ला कीर्तन आणि 7:30ला महाराज हजर. बरोबर आहे. जे जेव्हा झालं कीर्तन घरी निघून गेले असं होतं का? नाही. अगोदरच्या दिवशी त्या गावात जात होते. त्या गावात कीर्तनाला जे कीर्तनकार असतील त्यांचं कीर्तन बसून ऐकत होते आणि त्या कीर्तनातून या समाजाचं परिशीलन करीत होते का हे कोणत्या वर्गातले आहेत. आणि असा सगळ्यांचा विचार करून आता यांना आपल्याला पारमार्थिक दृष्टिकोनातून कसं बाहेर काढायचं याच्या विचाराने ते कीर्तनातून तशी विचारसरणी मांडत होते. म्हणून समाजावरती त्यांचा काय होता? परिणाम होता. मग संत जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आदिकरून सर्व संत मंडळींनी आपला विचार केला, आपला अभ्यास केला आणि सांगितलं आता यांना तशा प्रकारचा. कारण काही माणसांना म्हणावं, चला ना गोळेगावमध्ये एवढं सप्ताह चालू आहे, चला ना कीर्तन. आलोच तो महाराज, पण कामाचा व्याप, किती कामाचा व्याप आहे, काही हरकत नाही. बरं, तुम्हाला जर कामाचा व्याप असेल ना तर तुमच्या कामाचं कारण तुम्ही सांगू शकत नाही. त्या कामाच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला साधना करता येते. अशा प्रकारची साधना संतांनी सांगितली का नाही? कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे.
कामामध्ये काम, काही म्हणा राम राम जाईल, हा विचार पुढचा आहे. आपल्याला फक्त पाहायचं आहे कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आपण जे दैनंदिन जीवनामध्ये जे कामं करतो, प्रथमतः आपण पुरुष मंडळी शेतामध्ये काम करीत असताना खरं सांगा, नांगरटी वखरटी जे काही कामं आपण शेतात करतो ते शेतातले कामं करीत असताना आपल्या तोंडाला काही काम असतं का? उगाच आपलं जर बैल हाकत असाल तर त्यावेळेस एखाद्या वेळेस जे काय असेल ते, जसा तुम्ही आवाज देत असाल बैलांना तेच, ते जर सरकी चालत असतील तर काही बोलायचं कामच नाही. मग त्यावेळेस आपल्या मुखाला काही काम असतं का? घेतो का राम आपण? आणि तिथं जर रामाचं चिंतन करत असाल तर त्या कामात सुद्धा साधना घडते. पा किती सोपं सांगितलं ना. महिला मंडळ, माता भगिनी, तुम्ही स्वयंपाकघरात असा कोणता पदार्थ आहे जो हाताने बनवता येत नाही, तो फक्त तोंडानेच बनवता येतो? नाही ना असा पदार्थ? नाही. म्हणजे आपल्या तोंडाला काही काम असतं का त्यावेळेस? नाही. घेतो का राम आपण? अहो, त्या ठिकाणी सुद्धा जर आपण साधना करत असाल, त्या ठिकाणी जर नामचिंतन करत असाल तर मात्र ती साधनाच घडते. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. हो महाराज, तुमचं बरोबर आहे. पण काय माहिती आहे का, काही काही ठिकाणी आता शेतामध्ये आमचे मुलं वगैरे कामं करतात, पण मात्र महाराज घरामध्ये नातवंड असतात. ते नातवंडामुळे आम्हाला घराच्या बाहेर निघता येत नाही, म्हणून घरातच आम्ही राहतो. संत म्हणले काही हरकत नाही, तुमच्या घरात देव आणतो. हो, घराघरापर्यंत पोहोचवलात ना. एक कालखंड तसंही केलात ना संतांनी. घराघरापर्यंत देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आईता आला घर पुसोनी, आईता आला घर पुसोनी. देव घ्या कोणी, घराघरापर्यंत पोहोचवला का नाही? तरी लोकांनी कारणच सांगावे संतांना. अहो महाराज, नाही ना, आम्हाला घराच्या बाहेर निघताच येते. नातू माझ्याशिवाय राहत नाही. अरे नातू तुझ्याशिवाय आणि नातवाच्या बिस्किटावर तुझंही चाललंय, पण नातवाचं कारणच सांगू देत नाही संत महात्मे. तुम्ही म्हणता तुम्ही कारण काही सांगा, तुमच्या कारणाच्या ठिकाणी तुम्हाला साधना सांगतो. अहो सोपं आहे हो, एवढं सोपं कोणत्याच संप्रदायात. मला वाटतं जगाच्या पाठीवर हजारो संप्रदाय नांदत असतील, पण सगळ्या संप्रदायाचा विचार करून समन्वयाची भाषा शिकवणारा वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर एकच आहे. एकच आहे. पहा तुम्ही किती सोबत. तुका म्हणे सोपे हे सर्वाहुनी, कोणाहुनी? सर्वांहून सोपं आहे. कसंही असू द्या, तुम्ही कुठेही बसलेले असताना नाही चिंतन करू शकता, झोपलेलं असताना चिंता करू शकता, कसंही. ओ भांडता कांडता, आता याच्या पुढे काय राहिलं का? भांडता कांडता शिव्या देण्यापेक्षा तुम्ही जरा देवाचं नाव घेत. आता हनुमंतराय सुद्धा विरोधकांच्या लंकेत गेले होते, पण तिथे गेल्यानंतर काय काय त्याला त्या रावणांना काय शिव्या दिल्या होत्या का? नाही नाही, जय श्रीराम म्हणायचं आणि भांडता कांडता ही साधना करता, पण करायला पाहिजेत ना. हा, मग आता एवढंच सांगितलं तरी लोक ऐकलं, लोकांनी ऐकलं नाही. मग साहजिक आहे महाराज, तुमच्या फायद्याचं, तुमच्या करता, आमचा काही स्वार्थ नसताना, आमचा म्हणजे माझा नाही. हा, मला दिलं तर मी पाकिट घेणारच आहे. हा, संतांची भाषा सांगू राहिलो तुम्हाला, कीर्तनकारांची संतांची भाषा आहे. संत महात्मे म्हणतात आम्हाला काही स्वार्थ आहे का तुमच्यापासून, पण तुमच्याकडे पाहून आम्हाला तळमळ आहे, म्हणून तेवढ्या करता तुम्हाला सांगतो, तरी ऐकत ना. मग जरा राग येणं साहजिक आहे महाराज. राग आला, रागाच्या भरामध्ये मग संत महात्म्याने काय केलं, जरा शिव्यास द्यायला सुरुवात केली. म्हणले आता ऐकत नाही, त्यांना शिव्यास देतो. कितीतरी सांगो नाही कधी पटकीचे पुढे रडतील. अरे हे रडतील ना, पण शेवटी
दयाद्र अंतःकरण असलेले संत महात्मे महाराज, भूतदया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही, असे संत महात्म्यांचं दयाद्र अंतःकरण असल्यामुळे संतांनी काय केलं, शेवटी माझे आहेत. कुणाचे आहेत हे? माझे आहेत. कारण हे माझे असल्यामुळे हे कसे जरी असले, यांनी नाही ऐकलं तरी सुद्धा यांचा उत्तरदायित्व उद्धाराचं कोणाजवळ आहे? आमच्याकडे. म्हणून तेवढ्याकरता यांच्या उद्धाराचं साधन यांना सांगितलंच पाहिजे. कारण जगतामध्ये देवही नाही, देवही आपल्या हिताच्या संबंधाने एवढा कळवळा बाळगत नाही, एवढा कळवळा फक्त संत महात्म्यांना आहे महाराज. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून हे जन न देखावे डोळा, येतो कडवडा म्हणून या. अरे हे बुडणारे आहेत म्हणून तेवढ्या करता यांचा कडवडा आपण बाळगला पाहिजे. म्हणून संत महात्मे तुमच्या आमच्या विषयीचा हिताच्या ठिकाणी कडवडा बाळगतात. आणि संत महात्मे काय करतात, उपदेशाची आमची परंपरा चालूच ठेवतात. हो ऐका, शेवटी आंधळा व्यक्ती जर रस्त्याने चालतोय, आंधळा व्यक्ती रस्त्याने चालतोय आणि समोर खड्डा आहे, खड्डा भला मोठा खड्डा आहे, आणि त्यामध्ये आता तो आंधळा पडणार, तेवढ्यामध्ये आपण हे पाहतोय. आपलं कर्तव्य काय? त्याला बाजूला करायचं. पण आपण काही बाजूला केलं नाही. तो आंधळा खड्ड्यात पडला. पडल्यानंतर हे तिसऱ्या माणसाने दूरवरून पाहिलं आणि पाहिल्यानंतर विचार केला, का हो तुम्ही धडधाकड तिथं उभे होतेत ना, पाहत होते ना तुम्ही, तो आंधळा खड्ड्याच्या दिशेने जातोय, तो खड्ड्याच्या दिशेने गेला, खड्ड्यात पडला, त्याला का सांगितलं नाही तुम्ही? त्यावेळेस आपण उत्तर दिलं, मला थोडी विचारलं त्याने. अरे वेड्या, तुला विचारण्याकरता तू तिथं उभा आहे हे जर त्या आंधळ्याला दिसलं असतं, त्याला खड्डा नाही का दिसला असता? त्याला खड्डाही दिसला असता. पण तरी त्याने विचारलं नाही, तरीही आंधळ्याने विचारलं नाही तरीही त्याला बाजूला करणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरतं. तशा प्रकारचं यांनी नाही ऐकलं तरी सुद्धा यांना सांगणं आपलं आद्य कर्तव्य ठरतं. बुडत हे जन, येतो कडवळा, हा कडवडा आहे संतांच्या अंतःकरणात. मग त्यांनी शेवटची युक्ती केली. कुठली? संत महात्मे म्हणले, हे असे ऐकत नाही, तसे ऐकत नाही, यांना शिव्या दिल्या तरी ऐकत नाहीत. मग आता एकच करू, शेवटची युक्ती आपली जरा ऐकतीलच हे. का? एखाद्या गावामध्ये जर भांडणं झाले, तसे होऊ नये पण झाल्यानंतर दोघांची भांडणं अशी विकोपाला गेले, दोघांनी काठ्या काढल्यात, आणि काठ्या काढल्यानंतर आता मारणार तेवढ्यात एकाने काठी खाली टाकली आणि समोरच्याचे पायच धरले. महाराज पाय धरले, तुमच्या पाया पडतो, मी माझी चुकी कबूल करतो, माझं चुकलं, मला माफ करा. आता खरं सांगा, समोरचा मारणार आहे का बाबा? का मारणार नाही? चुकी कबूल केली, पाय धरलेत ना त्याने माझे, आता कसं मारणार? संतांना वाटलं यांना शिव्या दिल्यात, यांना सगळ्या प्रकारच्या भाषा सांगितल्या तरी ऐकत नाही ना. शेवटचा एक प्रयोग करू. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला, 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 करे टाळी बोला मुखी नामा, करे टाळी बोला मुखी नामा, करे टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम,
लागून या पाया विनवितो. आता प्रापंचिक संसारिक माणसं आपण आणि देवप्राप्तीच्या आनंदात राहणारे संत महात्मे यांनी आपल्या पाया पडावं. खरं सांगा, एवढ्या योग्यतेचे आपण झालोत का हो? एवढ्या योग्यतेचे आपण आहोत का संतांनी आपल्या पाया पडावं? पण तरी सुद्धा आपण सुधरावं एवढ्या करता संतांनी आपल्या पाया पडण्याकरता सुद्धा लिंता धारण केली. महाराज पाया पडतो तुमच्या, करा करा घ्या, अशा प्रकारचं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करीत असताना नाना प्रकारची भाषा वापरतात. महाराज कळालं आम्हाला, समजलं आम्हाला. मग असं काय केलं असताना आमच्या जीवनाचा उद्धार होईल, असं काय केलं असताना आमच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होईल, तेवढ्या करता मात्र काही साधना सांगितल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. काळ सारावा चिंतने, एकांत वासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये साधना सांगतात. कोणती साधना सांगतायत? काळ सारावा चिंतने, चिंतने काळ सारावा. काळ चिंतनात सारावा, चिंतनाने काळ सारावा. आता काळ काळ म्हणजे काय? काळ काळ म्हणजे काय? त्या काळ शब्दाचा अर्थ दोन अनुषंगाने आपल्याला घेता येतो. एक, काळ म्हणजे जो आपल्याला घेण्याकरता येतो तो काळ. एक, आपण जीवन जगत असताना प्राप्तव्य स्थानाला, ज्याला इंग्लिशमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतो आपण, काय त्याला? चालू वर्तमान काळ. तो म्हणजे आपल्याला भेटलेली वेळ, अवकाश जो आहे आपल्याजवळ. आम्ही आता जिवंत आहोत ना, आता बसलेलो आहोत ना, मग काय करायचं? गपचिपच बसून राहायचं. किती कीर्तनकाराने विठ्ठल विठ्ठल म्हटलं म्हणायचं, आता कळालं. आता आम्ही जिवंत आहोत ना, मग आम्हाला जी वेळ भेटलेली, अवकाश भेटलेला आहे, हा एक काळच आहे. मग तो काळ कशाने सारावा? चिंतनाने. आणि तोही काळ कशाने सारला जातो? चिंतनानेच. पहा तुम्ही, सोमवारच्या अभंगात भोलेनाथांचे जे अभंग आपण म्हणतो त्यामध्ये दड 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 दुडू 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 पळ सुटला. मग तो सुद्धा काळ चिंतनाने सारला जातो. आणि हा सुद्धा काळ चिंतनाने जर सारला तर जीवनामध्ये आम्हाला आनंद प्राप्त होतो. म्हणून तेवढ्या करता काळ सारावा चिंतने. आणि अजून जर काळाचे प्रकार पाहिजे झाले तर शालेय शिक्षणामध्ये आपण दररोज काळाचे प्रकार शिकतो मराठीमध्ये. कोणकोणते काळाचे? तीन प्रकार. कोणकोणते? भविष्यकाळ, पहिले वर्तमान काळ, भूतकाळ, वर्तमान काळ, नंतर भविष्य काळ. त्याची संगती असावी लागते. भूतकाळ, वर्तमान म्हणजे आता, आणि भविष्य पुढे. हा, मग असे काळाचे तीन प्रकार शालेय शिक्षणामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला तीन काळाचे स्वरूप दाखवतो. तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये तीन काळ दाखवतो. कोणकोणते? एक आहे सकाळ, दुसरा आहे दुपार नका म्हणू, माध्यान्ह काळ. काळ पाहिजे आपल्याला, काळ आपल्याला काय पाहिजे? काळ. दैनंदिन जीवनातील तीन काळ म्हटलेत ना मी तुम्हाला, सकाळ, माध्यान्ह काळ आणि सायंकाळ. हे तीन प्रकार दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला येतात. बरं, आता त्याच्या पुढचे सांगतो. अजून दोन प्रारब्धवशाने येणारे दोन काळ आहेत. एक दुष्काळ, ओला. दुष्काळ सुका नाही तर ओला, कोरडा नाही तर ओला. तू कसा काय ना, पण दुष्काळ आणि एक आहे सुकाळ. हे प्रारब्धवशाने आलेले
2 काळ आहेत. असे हे काळाचे प्रकार आहेत. यापैकी आम्हाला जो अपेक्षित आहे तो काळ म्हणजे आमचा अंतिम काळही आहे आणि आम्हाला प्राप्त असलेला अवकाशही आहे. हा अवकाशाचा जो काळ आहे हा चिंतनाने सारावा. म्हणून त्या काळाला जर चिंतनाची जोड भेटत असेल तर त्या काळाची धन्यता सुद्धा त्यामध्ये सांगितलेली आहे. चिंतने सरेतो धन्य धन्य काळ. आणि काळाची सार्थकता सुद्धा चिंतनातच आहे. आणि हे त्यांनी करून दाखवलं ज्यांनी चिंतन केलं. काळ सार्थक केलं त्याने, काळ सार्थक केलं त्याने, काळ सार्थक केलं त्याने, काळ सार्थक केलं धरिलं मने विठ्ठल, धरिलं मने विठ्ठल, काळ सार्थक केलं त्याने, त्याने काळ सार्थक केलं त्याने, धरिलं मने विठ्ठल, धरिलं काळ सार्थक केला, धरिला मने विठ्ठलाचं चिंतन केलेत ना, मग तो काळाची सार्थकता होत असते. म्हणून तेवढ्या काळात काळ सारावा चिंतने. चिंतनात तो काळाची सार्थकता आहे म्हणून चिंतन केलं पाहिजे. चिंता करू नका, चिंतन करा. कारण चिंतन जर केलं तर चिंतेचाही नाश होतो. चिंतनात चिंता राहत नाही. म्हणून तेवढ्या करता चिंतन सतत असावं. पण चिंतन सतत असावं कुठं असावं तर आता पुढचं जे प्रकरण आहे ते थोडं अर्ध इकडे घेऊ. संगती लावण्याकरता एकांतवासी. जर हे वाक्य जोडलं आपण एकांतवासी गंगा स्नान. का हो, स्नान करत असताना फक्त एकच पाहिजे का? एकटा पाहिजे का 2 जण पाहिजे? गंगेवरती स्नान करीत असताना एकटाच पाहिजे ना. कारण तुकोबारांत एकांतवासी आणि जर त्याचे कपडे चोरून दिले कोणी तर मग पंढरपुरात जात असताना आम्ही पंढरपुरात मध्ये चंद्रभागेमध्ये स्नान करत असताना खरं सांगा एकट्याने जाता का तुम्ही? एकांतवासी नाही जात का? भीती आहे कपडे चोरून जर गेले तर, म्हणून सोबती नेतो आम्ही. हो, एकांतवासी गंगा स्नान आहे असं जर लावलं तर मला वाटतं ते एकांतात गंगा स्नान कसं. पण त्यापेक्षा मी म्हणतो एकांतामध्ये चिंतन होतं का नाही? काळ सारावा चिंतने एकांतवासी. एकांतवासी काळ सारावा चिंतने. एकांतवासामध्ये काळाची सार्थकता करा. एकांतवासातच का? कारण एकांतवासामध्ये मनाची एकाग्रता ही दृढ होते. आणि मनाची एकाग्रता जर दृढ होत असेल तर मात्र त्याने केलेली जी काही साधना आहे ही साधना फलद्रूप लवकरात लवकर होते. म्हणून तेवढ्या करता एकांतात तुका म्हणे आम्हा एकांताचा ब्रह्मी ब्रह्मरस सेव. एकांतात आम्ही चिंतन करायला पाहिजे. गंगेचं स्नान मग ते लोकांतात केलं तरी चालते. गंगेचं स्नान केलंच पाहिजे. म्हणले का हो, आमच्या जवळ काय गंगा आहे का? कोणती नदी आहे आपल्या गावाला? नदीच नाही. मग महाराज तुम्ही गंगेचं स्नान सांगताना आमच्या गावाला नदीच नाही. मग आता गंगेचं स्नान होईल कसं? मग तेवढ्या करता एक प्रश्न सांगितला तुम्हाला. गंगा नाही ना तुमच्या गावाला, नदी नाही ना. प्रत्येक नदी ही गंगाच असते. मग ती जर नदी नाही ना तुमच्या गावाला काही हरकत नाही. तुम्ही दररोज आंघोळा तर करता ना. आता हे काही लवकर सांगण्यासारखं कसं एवढा लेट करून कसं काय सांगताय तुम्ही? पटकन बोलत. गंगेचं स्नान आपण दररोज तर आंघोळ करतो का नाही घरामध्ये? बरं, घरामध्ये आंघोळ म्हणजे स्नानगृहामध्ये आंघोळ करीत असताना तुम्ही ज्यावेळेस पहिला तांब्या डोक्यावरती घेतात ना त्यावेळेस म्हणा काय? गंगेच्या यमुनेचैव. बरोबर आहे का नाही? गंगेचं नाव जरी उच्चारण केलं तरी सुद्धा आपण पाप निर्मूल होऊन जातो. पाप आपलं धुतल्या जातं. कशामुळे? गंगेचं स्मरण जरी केलं. वाचे म्हणता
सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी हा पुढचा प्रश्न आहे. पण वाचे म्हणता म्हणून तेवढ्या करता गंगा म्हणा. जर तो श्लोक येत नसेल तर मात्र त्रिवेणी संगमी इथून पासून हरिपाठ म्हणा तरी तेच गंगेच्या स्नानाचंच फळ प्राप्त होतं. बरं महाराज ते येत नाही मग घरामध्ये बकेटच्या ऐवजी गंगालय आणा. बरोबर आहे का नाही? गंगालय ते तेवढ्या करताच करून ठेवलंय आपल्या पूर्वजांनी. काय त्यांना माहिती होतं का हे बकेट्यांमध्ये आंघोळा करतील म्हणून तेवढ्या करता गंगालय काढलं. बरं गंगालय त्याचा किती शुद्ध शब्द आहे महाराज, किती सुंदर शब्द आहे गंगालय. जेणेकरून गंगालय म्हटल्यानंतर तरी हे गंगा हा शब्द उच्चार करतील ना म्हणून त्या पात्राचं नाव केलं. पण या लोकांनी त्या गंगालयाचं गंगाय करून टाकलं पण गंगालय म्हणायला तयार नाही. किती प्रश्न हो कसं करावं काही समजत नाही. गंगालय त्याचं गंगा आहे. बरं जाऊ द्या काही हरकत नाही. कसं काय ना गंगा म्हणा फक्त. गंगा जरी उच्चारण केलं तरी गंगेचं स्नानाचंच फळ आपल्याला प्राप्त होतं. गंगेचं स्नान का करावं त्याचं कारण आहे मात्र महाराज का कारण गंगेचं स्नान केल्यानंतर आपण आपले कळत न कळत आपल्या हातून जे घडलेले पाप असतात याचं काय होतो नाश होतो. ते संपून जातं, ते धुतल्या जातं. म्हणून गंगेचं स्नान असावं. मग गंगेचं स्नान असावं तुम्ही म्हणतायत महाराज. पुंडलिक महाराज गेले होते त्यावेळेस गंगा सुद्धा अपवित्र होतात. असे पापी जर त्यामध्ये आंघोळ करीत असतील तर त्यांचं मालिन्यता कोणाला जातं गंगेला. आणि गंगेला जर ते मालिन्यता होत असेल मग गंगेमध्ये मालिन्यता असताना आम्ही जर आंघोळ केली आम्ही पवित्र कसे हो. तेवढ्या करतात त्या गंगेने काय काय केलेलं असेल तर देवापेक्षाही संतांच्या चरणाचा आश्रय घेतला आणि त्या कायम पवित्र झाल्या म्हणून त्या आपल्याला पवित्र करतात. पाहतो मी प्रमाण आहे. हा तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया पर्व काळ पाया तडी वसे वैष्णवा. वैष्णवांच्या पायांच्या जवळ त्या गंगा आहे. ज्ञानोबारांच्या ठिकाणी इंद्रायणी आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या ठिकाणी गोदावरी आहे. चला सोपान काकांच्या ठिकाणी कर्रागंगा आहे आणि मुक्ताबाईच्या ठिकाणी तापीमयी आहे. हा हे का संतांच्या चरणाचा आश्रय. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये पहा तुम्ही संताचे निअंग लगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे सुचित्व कैसे. महाराज ज्ञानोबराय सांगतायत संताचे अंग लगे पापाते जिनने गंगे त्याने संत संगे सुचित्व कैसे. म्हणून संतांच्या चरणाजवळच गंगा असतात त्या कायम पवित्र होतात म्हणून त्या आम्हालाही पवित्र करतात. एवढ्या करता मात्र गंगेचं स्नान असावं. आपला दुसरा मुद्दा झाला एक एकांतवासी काढ सारावा चिंतने एक गंगेचं स्नान. दुसरी साधना तिसरी साधना सांगितली मला देवाच्या पूजने. देवाची पूजा करावी. का पूजा करावी तर गुरुनाम गुरु वैकुंठवासी दुंडा महाराज देगलूरकर यांच्या नारद भक्तिसूत्र या ग्रंथामध्ये विवरण केलेलं आहे त्यांनी. 84 सूत्र आहेत. भक्तिसूत्र किती आहेत 84 पैकी एक सूत्र त्यांनी अग्रगण्य घेतलेलं आहे. पूजा दिश्वनु रागह इति पाराशर्यः. भगवंताची पूजा अर्चा करणे ही एक भक्तीच आहे आणि ती सर्वश्रेष्ठ का मानल्या गेली कारण नवविधा प्रकारच्या ज्या भक्ती आहेत या नवविधा प्रकारच्या भक्तीचा समावेश पूजेमध्ये होतो. त्याच्यामध्ये अर्चना आहेत, वंदन आहे, दास्य आहे, नैवेद्य आहे, सगळंच आहे. म्हणून 9 प्रकारच्या भक्तीचा आविष्कार कुठं होतं पूजेमध्ये होतो. म्हणून अग्रगण्य घेतलेली आहे पूजा. म्हणून पूजा कशी करावी हे फार महत्वाचं आहे. उगाच महाराज आता तुमच्याकडे मी पहिल्यांदा आलो मला माहिती नाही तुम्ही पूजा कशा करतात पण मी एक पाहिलेली पूजा तुम्हाला सांगतो. काही लोक पूजा कशी करतात. बरं पूजा करत असताना 32 प्रकारचे अपराध त्यांच्या ग्रंथात वाचा तुम्ही. याचं विवरण करायचं 32 प्रकारचे अपराध घडतात आपल्या हातून ते बाद केले पाहिजेत पूजा करत असताना. सहसा करून पूजा तर आपण माणसं करीतच नसाल. ते सगळं तिकडेच दिलेलं असेल डिपार्टमेंट. घरातली पूजा कोण करतात सहसा करून महिला वर्ग. आणि आपल्याला काय काम असतं
बरं, काही हरकत नाही. अहो, पूजा केली पाहिजे. बरं, पूजा करत असताना कशी पूजा करावी? ऐका ना, कशी पूजा करावी? तर पूजा करत असताना आपण जे देवाला पाणी घेतो ते पाणी निर्मळ असलं पाहिजे, त्यामध्ये बोट बुडालेलं नसलं पाहिजे. त्यामध्ये जर बोट बुडालं तर ते पाणी फक्त बाहेर जाण्याच्याच लायकीचं राहतं. ते पाणी माणसाच्या लायकीचं राहत नाही, तर देवाला कुठं चालणार आहे? म्हणून तेवढ्याकरता ब्राह्मण देवता काय सांगतायत? पडीचा वापर करा, हे त्याच्याकरता सांगितलंय. पण आम्ही काही ते तांब्यात पाणी घेतच नाही. आम्ही काय केलंय, ते जसं माणसाला गंगालय असतं ना, तसं देवाला छोटंसं आणलं, ठेवलं देवाच्या पुढे, तुडुंब पाण्याने भरलं. तुडुंब पाण्याने भरल्यानंतर काय केलं, देव्हाऱ्यावरती जे देव बसलेले होते ते एकामेकामध्ये चर्चा करायला लागलेत, आता आपलं काही खरं नाही. मग त्यांनी काय केलं, आपण काय करतो बरं, एक एक घेऊन काही त्यांचं स्नान वगैरे, भावना अंतःकरणात काही बरं टाकले त्यामध्ये टाकल्यानंतर ज्याचा दम जास्त तो विणार. लवकर बरं, काढतही असताना काही एक एक काढून पुसून वगैरे जेसीबी. बरं, काढलेत आणि ठेवल्यानंतर काही भावना असली पाहिजे का नाही? खरंच सांगा, आपण सकाळी उठल्यानंतर सगळ्या आपल्या विधी आटोपल्या, स्नानविधी आटोपल्यानंतर दुसरा आपण कार्यक्रम असतो कोणता, एक कुंकू वगैरे, स्त्रिया वगैरे आणि माणसं गंध वगैरे आपण लावतो. हे लावत असताना खरं सांगा, तुम्ही कशाचा वापर करता? कशात पाहता? आरशात तुम्ही पाहता का नाही? का पाहता? चांगलं दिसलं पाहिजे. कसं काय असं ना, पण चांगलं दिसलं पाहिजे. आपला चेहरा कसा काय असं ना, पण चांगला दिसला. का चांगला दिसला पाहिजे? कारण ते गंध जर इथं जर लावलं तर चांगला दिसणार आहे का चेहरा? नाही. म्हणजे ते कुठं लागलं पाहिजे? ते आज्ञाचक्रावरतीच लागलं पाहिजे. इथं आज्ञाचक्र असतं आपलं मध्यभागी, मग तिथं आज्ञाचक्रावरती लागलं तर आपला चेहरा कसा चांगला दिसतो. मग आपलं हे नाचकं जाणारं मळ जर चांगलं दिसलं पाहिजे अशी भावना अंतःकरणात जर ठेवत असाल, तर ज्या भगवंताने आपल्याला हे शरीर दिलं तो चांगला दिसावा अशी अंतःकरणात भावना नाही का? ही भावना असली पाहिजे का नाही? काहीच भावना नाही हो. धरला का ठेवला त्याच्या डोक्यात जातो, डोळ्यात जातो, नाकात जातो, काहीच नाही. ही भावना असली पाहिजे अंतःकरणामध्ये. तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जा, देवाचं दर्शन जवळून असतं का? उत्तर प्रदेशमध्ये पहा तुम्ही, देवाचं दर्शन जवळून नाहीच आहे, दुरूनच घ्या म्हणतात. त्यांना माहिती आहे आपण कसे आहेत. कारण एका श्रीसंत आदिशक्ती मुक्ताईच्या देवस्थानावरती राहत असताना, ज्यावेळेस मी राहत होतो महाराज, त्यावेळेस मी सगळा प्रकार पाहिलेला आहे. महिला मंडळ येताना येतच नाहीत, ब्रह्मास्त्र अस्त्र सगळे घेऊनच येतात. त्या पुड्या पाड्या त्यांच्या जो असतातच, हे तरी काही नाही, हे दर्शन घेतील निघून जातील. पण हे ते पुड्या पाड्या सगळ्या सोबतच आणतात आणि काय करतात, ते मुक्ताबाई एवढ्या सुंदर महाराज चेहरा तुम्ही पाहिलेला आहे, तुम्ही आलेले आहेत तिथं. दत्ता महाराज तिथं तर 8-10 दिवस तिथं राहतात. बरं, तिथं आल्यानंतर एवढा सुंदर आईसाहेबांचा चेहरा, मधोमध कुंकवाचा टिळा लावलेला, बरोबर आहे. मग यांची भावना खरं सांगा, मुक्ताबाई चांगली दिसावी ही भावना आहे का हिचं कुंकू लागावं ही भावना आहे? माझं कुंकू लागलं पाहिजे बस. ते मुक्ताबाईच्या चेहऱ्यावरती पडो, ते साडीवरती पडत असेल, त्याच्याशी त्यांचं काही घेणं, फक्त माझं. अहो, ते किती गर्दीतून असा हात लांबून दिला. त्यासाठी ते उत्तर प्रदेशवाल्यांनी सांगितलं, दुरून दर्शन. तुमचं कुंकूही नको, काहीच नको. खरं सांगतो ना बाबा, मी पाहिलेलं आहे. अहो, का ही भावना अंतःकरणात असली पाहिजे. पूजा करत असताना आपला देव चांगला दिसावा, देवाची भावना असली पाहिजे ना अंतःकरणात. मग ती पूजा करत असताना हे सगळे आपल्याला नियम सांभाळावे लागतात. आणि ते देवाचं पाणी कुठं टाकतो आपण? तुळशीला टाकू नये. तुळशीला टाकू नये, कारण ते अधिकारी स्त्री आहेत. तुळशी माता अधिकारी आहेत, त्यांना देवाचं पाणी नाही, त्यांना निर्मल दुसरं पाणी टाका. आणि हे देवाचं पाणी उठल्या तरी दुसऱ्या झाडाला टाका. हे आपण सहज अपराध करतो महाराज. म्हणून ह्या गोष्टी जरा बाद करा. आणि पूजा तशा प्रकार, आता हे जर पूजेचं प्रकरण जर आपण पुढे घेतलं तर पूर्ण कीर्तन आपलं इथंच होईल. 12 वाजल्याशिवाय कोणाचे बहुशत मंडळी आहेत, काही असा याचा भ्रंश करू नका बरं शब्दाचा, दुसरीकडे नेऊ नका. घड्याळचे म्हटलं मी, कोणाचे म्हटलं तुम्ही म्हणायला पाहिजे होतं घड्याळ. असं तर ते प्रकरण फार मोठं आहे. म्हणून ते आपल्याला ते पाहायचं नाही, एवढंच पाहायचं होतं की पूजा करावी ती नीटनेटकी असावी. मनाने पूजा करा, मन त्याला अर्पित करा.
म्हणजे अनुराग हा शब्द जो लावलेला आहे, पूजा दिश्वनुराग, तो अनुराग म्हणजे काय? अनुराग म्हणजे प्रेमयुक्त. जे काही पूजा करत असाल तेवढी फक्त, तो मागित नाही तुम्हाला गुलाबजामुन, तो मागित नाही महाराज तुम्हाला काही गोडधोड, तो काहीच मागत नाही. तो फक्त जेही मागतो ते फक्त प्रेमपूर्वक असलं पाहिजे, ते भावनाप्रधान असलं पाहिजे. बस अशी जर पूजा करत असाल निश्चित स्वरूपात फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हेही एक साधनाच आहे, एक भक्तीच आहे. म्हणून देवाच्या पूजने प्रदक्षिणा, तुळशीच्या प्रदक्षिणा मारण्याकरता खरं सांगा काही बिल येतं का हो आपल्याला? सहज प्रदक्षिणा मारता येतात ना आपल्याला. सहज प्रदक्षिणा मारल्या तरी त्याचे फळ आम्हाला दोन्ही प्रकारे मिळतात. एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून आम्ही पाप निर्मूल होऊन जातो, पाप आपल्याला आयुष्य होतात तिचा स्पर्श जरी झाला तरी. आणि जर तिच्या परिसरात जर आपण फिरत राहिलो तर आपल्याला ऑक्सिजनची कमतरता कधी भासत नाही. वैज्ञानिक कारण. मग अशा प्रकारच्या आम्हाला दोन्ही तिन्ही गोष्टीने जर सांभाळणारी ती असेल तर तिची प्रदक्षिणा केली पाहिजे. आता दिवसाला ऑक्सिजन आपण किती घेतो, काय घेतो याचं गणित करीत बसत नाही. पण देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या जर करत असाल तर निश्चित स्वरूपात आम्हाला फायदा झाल्याशिवाय राहत नाही. महाराज समजलं, आम्हाला कळालं. पण ह्या सगळ्या तुम्ही साधना सांगितल्यात, या साधनाचा विधी मात्र दुसऱ्या चरणात सांगितलाय. खरं अशी जर साथ मिळाली तर मला तरी वाटतं 12 वाजेपर्यंत मी एकट्यानेच कीर्तन करावं, पण तेवढंच भेटावं तुमचं प्रेम. दुसरं नाही ना वाटलं तुम्हाला? काय म्हटलं होतं तुम्ही तुम्हाला? काही जास्त विचार करू नका, 11च्या पुढे जाणार नाही. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी भासर निद्रा बहु भाषण. महाराज साधनांचा विधी असतो, तो विधी सांगितलेला आहे. कारण ह्या गोष्टी जर नाही पाडल्या तर त्या आपल्याला घातक ठरतात, त्या आपल्याला घातक ठरतात. पहा तुम्ही, युक्त आहार सांगितलेला आहे. आहार कसा आहे? युक्त असला पाहिजे. अहो चांगला बेदका असला म्हणजे गळ्यापर्यंत गच्च खायचं, आणि जर बेद चटणी भाकरीचा असला म्हणजे उपवाशी पोटी राहायचं. याला काही अर्थ नाही. आहार असला पाहिजे, पण किती? आहार तरी सेविजे परी युक्तीचेनी मापे मविजे. ज्ञानोबराय सांगतायत, मला वाटतं 7व्या का 6व्या अध्यायात हा श्लोक आलेला आहे. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य. हा श्लोक पाहून घ्या आणि याच्या सगळ्या ओव्या पहा. आहार तरी सेविजे परी युक्तीचेनी मापे मविजे क्रिय जात आचरीजे सांगितलेलं आहे महाराज. इथून पासून बोलावं मसावं या सगळ्या ओव्या ज्ञानोबांनी दिलेल्या आहेत. त्यातील आपल्याला घ्यायचं आहे युक्त आहार. आहारा करता युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. त्यातील मात्र महाराज सांगितलेली आहे का आहार किती घ्यायचा, तर तो मापात असला पाहिजे. आणि तो युक्त म्हणजे तो सात्विकही असला पाहिजे. कोणतंही खाणं आपलं खाणं नाही, काहीही खाणं आपलं खाणं नाही. अखाद्य खाऊ नये, अपेयपान करू नये, हे आपल्या शास्त्र आपल्याला सांगितलेलं नाही. लोकांनी कुठून आणलं काय माहिती. पूर्वीच्या कालखंडात महाराज खायला काही नव्हतं म्हणून लोक ते खात होते. म्हणतो याचे पुरावे कोणाकडे आहेत? खायला काही नव्हतं, कंदमुळे काही नव्हतं. प्रभू रामचंद्रांच्या अगोदर होतेत का हे? मग प्रभू रामचंद्रांच्या वेळेस कंदमुळे वगैरे फळं वगैरे होतेत, आणि यांच्या वेळेस खायला काही नव्हतं म्हणून उदरनिर्वाह करतात ते खात होते, ज्याचं नाव आपण घेऊ नये. महाराज खाण्याकरता सगळंच काही होतं असं नाहीये, पण ते अखाद्य आहे, ते खाऊ नये. त्याने तामस वृत्तीची वृद्धी होऊन मात्र महाराज तणाव निर्माण होतो, म्हणून ते आपलं खाणं नाही, ते खायचं नाही. हे गाढवाला कळालं पण आपल्याला कळालं नाही. आता तुम्हाला सांगू का, उदाहरण सांगतो. भजन करा एकदा. विठ्ठला विठ्ठला. बाबा एक गाढव होतं, म्हणजे गाढवच होतं, खरं खुरं, दुसरा शब्द नाही ना इकडे. गाढवाला गाढवच म्हणतात ना. हा
तुम्ही हसल्यामुळे लोकांचा दुराग्रह होईल ना. मी गाढवाची गोष्ट सांगतोय तुम्हाला. एक गाढव होतं, त्याला खूप भूक लागली आणि खूप भूक लागल्यानंतर त्याने काय केलं बाबा, इकडे तिकडे पाहिलं खाण्यासारखं काय दिसतं का, पण उन्हाळ्याचे दिवस आणि अजिबात काही खाण्याकरता काही नव्हतं. कुठंतरी फिरता फिरता त्याला एका माळरानावरती कुठंतरी हिरवं दिसलं आणि ते हिरवं दिसल्यामुळे त्याला चांगलं वाटलं, अरे बाबा कुठंतरी आपली व्यवस्था झाली. म्हणून हिरवं दिसतंय ना, काहीतरी आपल्याला हिरवं खाण्याला मिळेल म्हणून तेवढ्याकरता ते गाढव त्या हिरव्या मळ्याच्या दिशेने गेलं आणि गेल्यानंतर तिथं पाहिलं तर मळ्यात कोणीच नव्हतं आणि मळ्यामध्ये हिरवळ होतं पण मळ्याच्या जमिनीवर नव्हतं, ते मांडवावरती होतं. मांडवावरती कोणतं हिरवं असतं? गंगाफळाचे वेल म्हणजे काशीफळ. धन्य आहे महाराज. काशीफळाचे वेल मांडवावरती असतात का? कारल्याचे वेल. मांडवावरती कोणते वेल असतात? कारल्याचे. मग कारले त्याला लागलेले महाराज. आणि ते कारले लागल्यानंतर नेमकं झालं काय, हे गाढव त्या शेतात गेलं आणि गेल्यानंतर पाहिलं, अरे बापरे हिरवा आहे पण थोडं वरती आहे, आपलं काही तोंड पुरत नाही. मग ते कारले लटकलेले होते. मग ते लटकलेले कारले तोंडात तोडण्याकरता त्याने काय केलं, उडी मारली. थोडी उडी मारली, अर्ध कारलं त्याच्या तोंडामध्ये आलं आणि त्याने चावून चावून खाल्लं आणि कारलं त्याला गोळ कारलं त्याला कडू लागलं. आता कारलं कडू लागल्यानंतर त्याचं तोंड कसं तरी झालं आणि कसं तरी झालेलं तोंड हे चांगलं करण्याकरता पूर्वीचे माणसं सांगायचे, जिभेला जर चव आली नाही तर काळ्या मातीचा खडा जिभेवरती ठेवायचा म्हणजे जिभेला चव येते. अशा प्रकारचं हे त्या गाढवाला माहिती होतं. काळ्या मातीचा खडा जर खाल्ला तर जिभेला चव येते, हे कोणाला माहिती होतं? त्या गाढवाला. गाढवाला ते माहिती होतं. म्हणून गाढवाने काय केलं, ते कडू झालेलं तोंड चांगलं करण्याकरता मातीमध्ये घातलं. तिथं बसलेला होता विंचू, त्याला स्पर्श होता बरोबर त्याने दिला आशीर्वाद आणि त्याने आशीर्वाद देता बरोबर 46 डिग्रीमध्ये थंडगार लागतं म्हणे. विंचू चावल्यानंतर थंडगार लागतं ना? नाही, मला अनुभव नाही म्हणून मी विचारतोय. अहो किती त्या वेदना, एवढ्या वेदना व्हायला लागल्यात त्याला. ते गाढव 3-3 फूट कुदत कुदत महाराज उड्या मारत मळ्याच्या बाहेर आलं आणि मळ्याच्या बाहेर आल्यानंतर गाढवाने दोन्ही कान पकडलेत आणि पकडल्यानंतर शपथ घेतली, म्हणले आजपासून शपथ घेतो लटकलेलं कधीच खाणार नाही. तुम्हाला कळालं ना? नाही, बहुश्रुत मंडळी आहेत महाराज, टच पाहिजे फक्त यांना. हा, काय म्हटलं गाढवाने? लटकलेलं कधीच खात जाऊ नका, ते आपलं खाणं नाही. आपला आहार युक्त असला पाहिजे. विठाल विठाल विठाल. आणि तो सात्विक आहार असला पाहिजे. त्या आहारामध्ये सुद्धा माझा सात्विकता असेल तर 3 प्रकारचे फार पवित्र अन्न सांगितलेले आहेत. एक मधुकरीचं अन्न, एक स्वतःच्या हाताने बनवलेलं अन्न आणि एक आईच्या हातचं अन्न. पण आईच्या हातच्या अन्नात तरी काही दोष राहतातच, पण स्वतःच्या हातचा आणि मधुकरीचं अन्न फार पवित्र आहे. अशा प्रकारचे सात्विक. आणि त्याला जर सात्विक बनवायचं असेल तर माता भगिनी तुम्ही एक नियम पाळा, जेवण बनवत असताना इच्या तिच्या चुगल्या करायच्या नाही. जेवण बनवत असताना तुम्ही जर चिंतन करत असाल तर त्याचे संस्कार त्या अन्नावरती होतात आणि ते अन्न जो खात असेल त्याच्या मनावरती त्या अन्नाचा संस्कार होतो. कसा? कारण अन्नाचा आणि मनाचा निकटचा संबंध आहे. जैसा खाये अन्न वैसा बने मन. मग मन तसं जर बनत असेल तर मग आपल्या घरामध्ये भांडण होऊ नये असं जर एखाद्या माता भगिनीला वाटत असेल, तिने काय करावं तर अन्न बनवत असताना चिंतन करावं. त्याला सात्विक आहार अशा प्रकारचा म्हटला जातो. असा सात्विक आहार किती घ्यावा? तो सात्विक असला तरी गडेगच्च घेऊ नये, प्रॉपर्टी वाढते. माझ्याकडे नका पाहू,
बरं, अशा प्रकारचं. मात्र महाराज तो आहार जरी असला तरी किती घ्यावा, तर तो युक्त असला पाहिजे. आहार विहारही युक्त असला पाहिजे. बरं, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. नेम इंद्रियासी सार सांगितलेलं महाराज. इंद्रियांना नियमात असले पाहिजेत. का नियमात लावायचेत? कारण इंद्रियांचा जर नियम नसेल तर मात्र ते आपला घात कधी करतील काही सांगता येत नाही. पहा तुम्ही, मनुष्याच्या शक्तीपेक्षाही त्याचे इंद्रिय बलवत्तर आहेत. मात्रा स्वहित्रा दुहित्रा वानवा विविक्ता सनो भवेत बलवान इंद्रिय ग्रामो विद्वान समपी कर्षती. काय सांगितलेलं आहे? माता, बहीण, परस्त्री कोणीही असो, आई बहीण जरी असली तरी एकांतात त्यांच्या समवेत जास्त राहू नका. कधी इंद्रिय धोका देतील काही सांगता येत नाही. आणि विद्वान जरी असला तरी त्याला इंद्रिय धोका देऊ शकतात. म्हणून विद्वान समपी कर्षती केलेलं होतं. जैमिनी महाराज आले आणि सांगितलं, व्यास महर्षी गुरुजी तुमचा श्लोक चुकला. म्हणले कसा? हो, तुम्ही विद्वान जे असतात त्या विद्वानांना इंद्रियाचं ज्ञान असतं आणि इंद्रियांचं ज्ञान असल्यामुळे ते इंद्रियांचं ज्ञान असताना त्या ज्ञानाच्या भरोश्यावरती इंद्रियांना ठेवू शकतात. म्हणून ते विद्वानाचं नाव काढून टाका. विद्वान समपी कर्षती आहे ना, तिथं नापी कर्षती करून ठेवा. व्यास महर्षी म्हणले करतो. हा, मग ती वेळ मिळाल्यामुळे जैमिनी आपल्या आश्रमात निघून गेलेत. आश्रमात बसले असताना ध्यान धारणा करीत असताना असंच पाणी चालू होतं जे आता बंद आहे. मग ते पाणी चालू असताना नेमकं त्यांच्या आश्रमामध्ये कोणीतरी एक स्त्री ओली झालेली त्या दरवाजावरती आली. तिला पाहलत महाराज. पाहिल्यानंतर त्यांचा एक जो स्वधर्म आहे त्यांनी तो पाळलात आणि त्यांनी सांगितलं आश्रयाला तुम्ही आत येऊ शकतात. त्या आत आल्यानंतर त्या बसल्यानंतर मात्र ती बसलेली असताना स्त्री तिच्याकडे पाहिलं यांनी. आता पाहत असताना मी म्हणतो, तुम्हाला ध्यान धारणा चिंतन जर असेल तर भगवंताचं असलं पाहिजे. तुम्ही एखाद्या भूतमात्रावरती दया केली, हा तुमचा स्वधर्म तुम्ही पाळलात, पण त्याच वस्तूचं चिंतन करू नका, कारण ते कधी बुद्धीत घर करील काही सांगता येत नाही. ध्यायतो विषयांस्पुंस संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामात क्रोधोभी जायते आणि क्रोधात भवती सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृतिभंशात बुद्धिनाशात प्रणश्यती. एवढा घात होतो बाबा. कुठून? फक्त ध्यायतो. एखाद्या वस्तूचं ध्यान केलं तर. महाराजांनी ध्यान केलं कोणाचं? त्या स्त्रीचं. आणि सहज बोललेत, लग्न झालं का? ती म्हणली नाही. इच्छा आहे? म्हणले हो, माझी इच्छा आहे. बरं, काही हरकत नाही, मी तुमच्याशी लग्न करण्याकरता इच्छित आहे, पण माझी एक अट आहे की मला पाठीवरती घ्यायचं आणि या आश्रमाच्या प्रदक्षिणा करायच्या. मग त्या प्रदक्षिणा केल्यानंतर काय करायचं? म्हटले मला पाठीवर घेऊन करायचे. उतावीड नवरा गुडघ्याला बाशील. उठलो ना महाराज ते, आणि लगेच तिने पाठीवरती घेतलं त्या स्त्रीला आणि प्रदक्षिणा घालत असताना शेवटच्या प्रदक्षिणेला बाबा त्याने जर तिला पाठीवर घेतलेलं, तिचे पाय जे पकडलेले होते ना ते टवटवीत त्याची चांबडी होतीत ना तरुण स्त्री सारखी, ती एकदम जरगटेल महाराज. एखाद्या म्हाताऱ्या स्त्री सारखी ती तिचे पाय लागायला लागले. हा म्हणला ही तर तरणी ताटी होती आणि म्हाताऱ्या बाई सारखी हिचे पाय कसे काय लागतात? खाली उतरवलं, पाहिलं तर व्यास महर्षी हे पांढरी दाढी वगैरे. म्हणले आता सांगा नापी कर्षती का समपी कर्षती? म्हणले समपी कर्षतीच ठेवा. इंद्रिय कोणाला धोका देतील काही सांगता येत नाही. तुमचंच बरोबर आहे ते तसंच ठेवा, कारण इंद्रिय माणसापेक्षा बलवत्तर आहे. मग बलवत्तर आहेत ना, ते ताब्यात राहत नाहीत ना. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही ठेवू शकतो. आम्ही त्या इंद्रियांनाच कामं लावून दिलेत. काय लावलेत? डोळे तुम्ही घ्या रे सुख. ध्यान कुठून येतं? ध्यान करायचं असेल तर हेच कारणीभूत आहेत ना. मग यांनाच काम लावा. काय? तुम्ही दुसरं काहीच पाहू नका. मोबाईल नाही ना, पबजी नाही, नाही मोबाईल नव्हता त्यावेळेस. तुकोबारांनी मोबाईल नाही म्हटलं. तुकोबारा म्हटलं तुम्ही काहीच पाहू नका, तुम्ही फक्त एकच करा. काय करा? डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मनात येथे धाव घेई. सगळ्यांना कामं लावून दिलेत महाराज. म्हणून हे जितेंद्रिय म्हणतात त्यांना. म्हणून त्यांना
जितेंद्रिय म्हणतात. अशा प्रकारचे संत महात्मे म्हणतात तुम्हाला त्या इंद्रियांवरती ताबा करावा लागेल. नेम इंद्रियासी सार नसावी बासर. नसावी बासर म्हणजे सैरावैरा पडू नये. इंद्रिय सैरावैरा पडू नाही. नसावी बासर निद्रा बहु भाषण. आता हे बरं सांगितलं म्हणले. निद्रा बहु निद्रा बहु भाषण निद्रा. महाराज हे आम्हाला पटलं बरं का. निद्रा आता अजून कळालं नाही. निद्रा बहु बहु निद्राही नसावी आणि बहु भाषण नसावं. तो बहु शब्द दोन्हीकडे लावा. निद्रा बहु नाही आणि बहु भाषणही नाही. निद्रा बहु नाही का नाही? कारण त्याचं कारण आहे. शरीर जर तुम्हाला चांगलंच ठेवायचं असेल तर रात्रीची झोप चांगली घेतली पाहिजे. पण किती घंट्याची? ती 12 घंट्याची असली होच म्हणतात माणसं. अहो ती 6 घंट्याची असली पाहिजे. 6 घंट्याची झोप एकदम व्यवस्थित आहे. बर ती झाल्यानंतर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले पाहिजेत. ब्रह्ममुहूर्तावरती का? याला वैज्ञानिक कारण आहे आणि आध्यात्मिक कारणही आहे. वैज्ञानिक कारण काय महाराज? वैज्ञानिक कारण असं आहे का डॉक्टर लोकांना विचारा आपलं हृदय हे झोपल्यानंतर सकाळी ब्रह्ममुहूर्ताच्या कालखंडामध्ये 50%च कार्यरत असतं. बाकी 50% ते बंद पडलेलं असतात. मग ते बंद पडलेलं असलं त्यामध्ये जर एखाद्या नळीमध्ये जर ब्लॉकेज आले तर अटॅक येण्याची दाट शक्यता. म्हणून सकाळच्या कालखंडात जास्त अटॅक येतात. काय तर त्याचं कारण आहे का त्यावेळेस हृदय आपलं बंद पडलेलं असतं. म्हणून ते ॲक्टिवेट करण्याकरता म्हणजे ते परत चालू करण्याकरता तुम्ही उठा. म्हणून संत महात्मे म्हणतात उठा वेळ झाली उठा. कीर्तनाची नाही. उठा जागे वारे आता. म्हणजे सकाळची गोष्ट सांगतोय आताची नाही. हा नाही तर मग उठा म्हटल्यानंतर चला बस झालं आता याचं. उठा जागे वारे आता. मग त्यामध्ये आमचा भगवंताची साधना सुद्धा होते आणि आमचं हृदय सुद्धा चांगलं राहतं. त्याच हृदयामध्ये जर आम्ही चिंतन करत असाल तर दोन्ही प्रकारचे फायदे आम्हाला प्राप्त होतात. म्हणून तेवढ्या करता बहुनिद्रा नसावी. मग काहो महाराज आम्ही कामं करतो शेतामध्ये. आम्हाला कामं जर करत असू तर आम्हाला कष्ट नाही का पडत? हो कष्ट पडतात मान्य आहे. पण ते कष्ट पडत असताना तुम्ही दिवसाला 1 घंटा झोपले काही हरकत नाही. पण जास्त जर झोपत असाल तर रोग प्रतिकार शक्ती ही तुमची कमी होते आणि रोगाचा प्रभाव हा वाढतो. म्हणून रोगी बनण्यापेक्षा मात्र महाराज निद्रा कमीच असावी. निद्रा बहु नसावी आणि बहु भाषणही नसावं. बहु भाषण नसावं. कारण बहु भाषण जर केलं जास्त जर बळबळ केली तर लोक म्हणतात हा भाद्रपद महिन्यामध्ये जन्माला. बहु भाषण जर केलं तर जास्त लोक काय म्हणणार? भाद्रा म्हणणार. दुसरं काय म्हणणार? पण बहु भाषण नसावं कीर्तनकाराचं. अहो नाही. कीर्तनामध्ये देवाचा विषय असतो म्हणून ते 12 वाजेपर्यंत जरी चाललं तरी काही हरकत नाही. फक्त हे तुम्ही असंच म्हणता बरं वरच्यावर. कारण 11च्या पुढे जर गेले लोक म्हणतील सोडते का नाही अजून. असंही होऊ शकतं. म्हणून तेवढ्या करता भाषण नसावं. पण कोणतं? व्यर्थ गलबला करू नका. व्यर्थ गलबला करू नका. अशा प्रकारचं भाषण नसावं. भगवंताचं चिंतन असेल तर ते कितीही केलं तरी चालेल. निद्रा बहु भाषण. एकदा भगवंताचं नामचिंतन आपल्याला करायचं आहे. सगळ्यांनी मोकळे हात सोडायचे आणि मोकळे हात सोडून त्या भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. अवघ्या 10 ते 15 मिनिटामध्ये आपल्याला कीर्तन सेवा व्हायची आहेत. सगळ्यांनी मोकळे हात सोडायचे. मोकळे हात सोडा. मोकळे हात सोडा. ताड बसा. भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. टाळी जोऱ्याची वाजली पाहिजेत. हलक्या फुलक्या तिकडे वाजतात. आपली ताकदीची टाळी असली पाहिजेत. म्हणून भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. विठो पार
त्या साधनाचा काय सांगितलाय, विधी सांगितलाय. हा, आणि हा विधी जर आपण पाळलात तर मात्र आमच्या पदरामध्ये जे काही प्राप्त होतं ते परमार्थाचं महाधन प्राप्त होतं, अभंगाचं परमार्थ हे उपाय लाभाचे, हे लाभाचे उपाय आम्हाला सांगितलेले आहेत. का लाभ होतो आमचा? कारण आमच्याकडे धन खूप आहे. म्हणजे कोणतं धन आहे आमच्याकडे? तर ते परमार्थ महाधन आहे. महाधन नावाने एक खतही आहे, शेतामध्ये टाकतो आपण ते पण आमचं कोणतं महाधन आहे? तर आमचं परमार्थिक स्वरूपाचं महाधन आम्हाला प्राप्त झालंय. आणि ते महाधन प्राप्त झालेलं धन कसं आहे? तर सर्व धनांमध्ये ते श्रेष्ठ आहे. जे काही धन असतील, पिवळं तांबडं जे काही असेल ते कोणतं का असं ना, पण त्या सगळ्या धनांपेक्षा श्रेष्ठ आमचं धन. का? या बाकीच्या धनांमध्ये महाराज वाटा पडतो भावकीचा. हे धन चोरून जाण्याची शक्यता असते. बरं, हे धन घटत राहतं, हे धन घटत राहतं. पण पारमार्थिक धन असं आहे जे कधीच घटत नाही, जे चोरल्या जात नाही. बरं, दुसऱ्याला दिलं तर कमी होत, ते वाढतच राहतात. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. किती सांगितलेलं आहे. अहो, ते चोरल्या जात नाही, घटत नाही, कोणी वाटा त्यामध्ये टाकत नाही, कोणाला दिलं तर कमी होत नाही. असं महाधन परमार्थाचं आमच्या जवळ प्राप्त झालं. ज्याच्यामुळे काय केलं तर त्या महाधनाने आम्ही जोडी देवाचे व्हावया जतन, हे जतन करण्याकरता आम्ही ते चरण जतन करण्याकरता व्हावया जतन. बरोबर, जतन करून काय झालं? हे उपाय लाभाचे, आमच्या लाभाचे आहेत, म्हणून तेवढ्याकरता आम्ही हे केलेलं आहे. बर महाराज, तुम्ही आनंदाची गोष्ट केलेली होती, मग या धनात तुम्हाला आनंद प्राप्त होतो का? म्हणले होतो. पण जो जीव स्वरूपाने आम्ही जे धरून बसलेलो आहोत, हे देह स्वरूपाने आम्ही जे काही आहोत ना, हे देह स्वरूपाने, हे देह तादात्म्य तुम्हाला सोडावं लागेल. जे काही आहे सकळ ईश्वराशी समर्पण असं करून तुम्ही ज्यावेळेस जगत असाल त्यावेळेस निश्चित स्वरूपात तुम्हाला आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं शेवटचं घ्यावा होईल गवा तुका म्हणे आनंद. देह समर्पिजे देवा, देह तादात्म्य स्वरूपाने आपल्याला हे सोडावं लागेल. हे करता करविता जो परमात्मा आहे त्याला हे सगळं समर्पित करावं लागतं. भार काहीच न घ्यावा. विनाकारण आपण भार घेतो बाबा. मोठे विद्वान माणसांच्या मुखातून एक दृष्टांत ऐकला होता. त्यांनी सांगितलं होतं, उगाच आपण हे म्हणजे आपलं कसं चाललंय माहिती आहे का? मी भोपाळची बी. तुमच्याकडे म्हण नसेल, मी आणि भोपाळ्याची बी. हा, हे नसेल, पण तुम्हाला हे करणार का? गाड्याखाली कुत्र चालतं, गाड्याखाली कुत्र चालतं. गाड्याखाली जर कुत्र चालत असेल तर मला सांगा, गाडं कुत्र ओढतं का हो? गाडं कुत्र ओढतं, पण ते गाड्याखाली कुत्र चालत असताना त्याला असं वाटतं का हे गाडं मीच ओढतोय, मी ओढतो. गुरुवारी म्हणायचे आमचं कुत्र्यासारखं झालंय. आम्हाला असं वाटतं का आम्हीच गाडं ओढतोय, आमच्याचमुळे हे चाललेलं. अरे भार काहीच न घ्यावा. हे आपल्यामुळे चाललेलं नाही, हे त्याच्यामुळे चाललेलं आहे. हे चाललेलं त्याच्यामुळे. आपण फक्त मधीच आपलं गाड्याखाली चालतोय, पण हे आपल्याला कधीच कळत नाही की गाड्यामुळे आपलं संरक्षण आहे. गाड्यामुळे आमचं संरक्षण नाही तर मग मात्र महाराज ते गावोगावी असतात सत्कार समारंभ करण्याकरता त्यांचा. पण हे गाड्याखाली चालल्यामुळे आमचं संरक्षण होतं, पण हे त्याला कधीच कळत नाही की गाड्या आपण ओढत नाही, गाड्यामुळे आपलं संरक्षण आहे. पण आम्हाला तसं भ्रांती झालेली आहे की आम्ही गाडच ओढतोय. पण असा भार घेऊ नका. भार काहीच न घ्यावा, आणि जर भार घेतलाच नाही होईल आगवा तुका म्हणे आनंद. आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. आता या आनंदाची संगती लावा पहिल्या चरणाच्या पहिल्या शब्दाला. काळ सारावा चिंतने. आनंद प्राप्त करायचा असेल तर चिंतन करावंच लागेल. तेही किती? सर्व काळ करावं लागेल. तुम्हाला खरं सांगू का, मनुष्य देह हाच एक पर्व काळ आहे, म्हणून सर्व काळ चिंतन करावं. मनुष्य देह पर्व काळ आहे.
आणि हे सर्व काळ करण्याकरता सर्व काळ चिंतन, सर्व काळ नामचिंतन, सर्व काळ देवाचंच हे सांगण्याकरता दररोज आम्ही हरिपाठ घेतो. हरिपाठात सर्व काळ आलेला आहे, पण आम्हाला कळत नाही. पहा तुम्ही, सर्व काळाचे प्रमाण सांगतो तुम्हाला. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची रामकृष्णावडी आम्ही दररोज. त्या हरिपटामध्ये आलेला आहेत ना बाबा, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची रामकृष्ण आवडी. किती काळ? सर्व काळ सांगितलेले. आता सर्व काळाचेच तुम्हाला प्रमाण सांगतो हरिपाठातले. ज्ञानदेवी रम्य रमले हरीचे चिंतन, सर्व काळ हरीचे चिंतन, सर्व काळ ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे सर्व काळ, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे हरि प्रमाण झालेत? 2. बरं, तिसरं सांगतो अजून एक. रामकृष्ण हरी विठ्ठल मंत्र हा सर्व काळ, सर्व काळाचे प्रमाण चाललेले आहेत आपले हरिपाठातील. सर्व काळ जपा चिंतन, सर्व काळ जपा, सर्व काळ आवडी. काय? भगवंताचं नामचिंतन. मग असं जर नामचिंतन सर्व काळ जपण्याकरता सांगितलंय, आम्ही हरिपाठात फक्त संध्याकाळच्या वेळेसच घेतोय ना, हा विषय झालाय. सर्व काळ सांगितलेला आहे. हरिपाठ कधी आम्ही समजून घेतलाय का? हरिपाठामध्ये काय सांगितलेलं आहे? सर्व काळ करा, सर्व काळ. आम्ही परंपराच करून टाकली, हरिपाठ फक्त संध्याकाळी. पण मराठवाड्यातील मात्र मला एक भूषण वाटतं बाबा, ज्यावेळेस संभाजी महाराज आमचे, दत्तात्रय महाराज त्याच गावचे आहेत, दिंडोरी गावचे. संभाजी महाराजांनी एक त्यांच्या गावाचा मिळून मला वाटतं सप्ताह केला होता. 50 लोक आली होती. किती? 50. दत्तात्रय महाराज तुम्ही होतेत ना त्यावेळेस? 50 लोक आले होते. 50 लोकांचा कार्यक्रम आम्ही पाहिलात. आमच्या जीवनात मी म्हणतो तर आम्ही जर असं केलं तर आमचं मेलोच आम्ही. 24 घंट्यापैकी 1 घंटा रिकामा नाही. आणि माणसं किती? 50. त्यावेळेच वाटलं परमार्थ म्हटलं मराठवाड्यातच. विठ्ठल विठ्ठल. आमची पंचपती असली म्हणजे 5 अभंग झाली की उरका उरका, ज्ञानशमावली करा, ज्ञानशमावली करा. काय पंचपती आहे का? अरे जागर म्हटल्यानंतर जागर कसं असावं? कीर्तन झाल्यानंतर सकाळपर्यंत जागर. म्हटलं झोपतात केव्हा, हे आराम कधी करतात हेच कळत नव्हतं. हो. आणि 3 वेळा हरिपाठ. किती? त्रिकाल हरिपाठ. 3 वेळा. सकाळी हरिपाठ, दुपारी हरिपाठ. बरं, मध्यभागी काही झोपत नव्हते. ज्ञानेश्वरी पारायण आहे, गाथा भजन आहे, सगळंच त्याच्यामध्ये. बाबा काय परमार्थ आहे मात्र महाराज. मराठवाड्याला द्यावे तेवढे धन्यवाद. फारच आहेत महाराज, फारच फार परमार्थ फुललेला आहे.
अशा प्रकारचं. म्हणून ते हरिपाठातलं प्रमाण आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. सर्व काळ सांगितलेलं आहे आणि सर्व काळ जर चिंतन घडत असेल, सर्व काळ नामचिंतन घडत असेल, सर्व काळ जर आवडत आम्हाला भगवंताचं नामचिंतन असेल तर मात्र महाराज होईल आगावा. तुका म्हणे आनंद. हा आनंद आमच्या जीवनात प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या संतांनी जे हे विचार आपल्यापर्यंत पोहोचेल त्या संतांचं एकदा नामचिंतन करून सेवेला पूर्ण विराम देत. ज्ञानेश्वर माऊली